5 बॉल 15 धावा झालेल्या आहेत. नो 5 बॉल 17. एक रन, 1 ओव्हर 18 रन. गोविंद अंपायर नो. गो गुड बॉलिंग भाई. 2 बॉल 19 धावा. ओ चांगला अशा पद्धतीने तटवलेला चेंडू गोविंद आणि निर्धाव. ओए उत्कृष्ट अशा पद्धतीचं गोलंदाजी झालेली आहे ओमकार कडून. आपल्या संघासाठी 3रं विकेट त्यांनी घेतलेलं आहे. 4 बॉल 19 धावा. आणि आता आलेले आहेत आपले समीर. ओए गुड शॉट. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू पण निर्धाव. उत्कृष्ट अशा पद्धतीने 2 धावा. 2 ओव्हर 21 धावा. आणि आपल्या संघासाठी 3रं शतक घेऊन येत आहेत आकाश जाधव. आणि फलंदाजीसाठी तयार आहेत ओमकार. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला 4 रनासाठी आकाश. उत्कृष्ट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण याच्याकडून. 2 बॉल 25 धावा. वन डी चांगल्या पद्धतीचं मारा आकाश यांच्याकडून. उत्कृष्ट अशा पद्धतीने हा चौकार. उत्कृष्ट अशा पद्धतीचे बॅटिंग करतोय ओमकार आपल्या संघासाठी. 30 रन झालेले आहेत. 4 बॉल 30 धावा. आणि हा 5वा चेंडू आपल्या आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची रनिंग समीर यांच्याकडून. आणि 1 धाव आपल्या संघासाठी कंप्लीट केलेली आहे. 5 बॉल 31 धावा. शेवटचा बॉल आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करायला मिळतंय प्रेम यांच्याकडून. आणि अच्छा संघासाठी 4थी ओव्हर घेऊन येतात प्रेम आणि सामना करतील ओमकार. आणि हा पहिला चेंडू उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला 2 रनासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 33. आणि हा दुसरा चेंडू इथे काहीच साधारण क्षेत्ररक्षण आपल्याकडे कुणाल यांच्याकडून झालेला आहे. चांगली संधी आली होती. आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू निर्धाव चेंडू प्रेम यांच्याकडून. चांगल्या पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय प्रेम यांच्याकडून. 4था बॉल चेंडू घेऊन येतात ओमकार आपल्या संघासाठी. आणि हा 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 35. 4 बॉल 4 चेंडू 35 धावा. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवल्याच्यामुळे तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण सिद्ध याच्याकडून आपल्या संघासाठी. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 35. आणि शेवटचा चेंडू
उत्कृष्ट अशा पद्धतीने तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण आकाशाच्याकडून आणि हा निर्धाव चेंडू चांगल्या पद्धतीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे प्रेम यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे 35, जिंकण्यासाठी हवे 36. कुणाल नावाजलेली जोडी सामना करतील ओमकार आणि पहिलं षटक घेऊन येतं आपल्या संघासाठी सामना लवकरात लवकर चालू करावा, दुपारची वेळ झालेली आहे. नॉन स्ट्राईकला कुणाल 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 संतोष मांडा आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू संतोष यांच्याकडून आपल्या संघासाठी पहिला. ओय 1-1 2 चेंडू 1 धावा. चांगल्या पद्धतीचं बॉलिंग आपल्याला इथे पाहायला मिळतं संतोष मांडा यांच्याकडून. ओमकार तयार आहे तिसऱ्या बॉलसाठी. चांगल्या अशा पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू संतोष यांच्याकडून. चांगल्या पद्धतीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघासाठी संतोष यांच्याकडून. चौथा चेंडू घेऊन येत आहेत संतोष. सामना करतील ओमकार आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला अंपायर 2 रन 2 रन. चार चेंडू झालेले 3 धावा. नो बॉल नो +3 अंपायर नो +2 3 धावा ऍड करा. 4 बॉल 6. चांगल्या अशा पद्धतीचे बॉलिंग चालू होती. 30 संतोष यांच्याकडे दुसरा बॉल आणि अजून एक उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू 2 धावांसाठी. धाव संख्या झालेली आहे ती 8. 5 चेंडू 8 धावा. पाच बॉल 8. चांगला बॉल चांगल्या अशा पद्धतीचं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल संतोष यांच्याकडून. ओव्हर झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 8. नाही ओव्हर झाली बरोबर आहे. तुम्हाला एक्स्ट्रा बॉल मिळणार नाही, तुमचा स्वतःचा घ्या. संघासाठी दुसरी षटक घेऊन येत आहेत समीर नावाजलेले गोलंदाज. सामना करतील कुणाल. 1 ओव्हर 8 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू आपल्या संघासाठी. नो बॉल नो +2 3 धावा. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू कुणाल आणि पहिला बॉल होता तो नो चेंडू. धावसंख्या 11. चांगल्या पद्धतीचं बॉलिंग आणि 1 रन मिळालेला आहे कुणाल यांना. 1 बॉल 12. दुसरा चेंडू आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवल्या 2 रनासाठी. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुणाल यांच्याकडून. तितकीच साधारण गोलंदाजी समीर यांच्याकडून. 2 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत.
2 चेंडू 14 बॉल. तिसरा चेंडू घेऊन येतात आणि हा अंपायर वाईड बॉल. धावसंख्या झाली आहे ती 15. 2 चेंडू 15 धावा. दोन चेंडू 15 धावा आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू आणि 1 रन चोरून घेतलेला आहे. 1 रन. 3 बॉल झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 16. 3 चेंडू 16 धावा. 16 पहले ओवर में 8 सामना करतील ओमकार आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव रोखू शकले नाहीत आपल्या संघासाठी गोविंद. धावसंख्या झालेली आहे 17. 4 चेंडू. ओमकार तयार पण तितकेसी आणि हा विकेट. उत्कृष्ट अशा पद्धतीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते समीर यांच्याकडून. आणि आपल्या संघासाठी महत्त्वाचं विकेट समीर यांनी घेतलेलं आहे. आणि आता आलेले आहेत सिद्धांत टके. जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत या टुर्नामेंट मध्ये. पहिला बॉल फेस करतील समीर यांच्याकडून आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीने हे सुरुवात केलेली टके यांनी. उत्कृष्ट अशा पद्धतीचा चौकार त्यांनी लावलेला आहे टॅपने. एक बॉल 25 धावा. ओ आणि हा एक बाईच्या स्वरूपात पाहायला मिळतो आपल्याला. नो +1. जबरदस्त बॅटिंगचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल दाकडून. काहीसं वेगळं करण्याचा गरज आहे इकडे ओमकार यांच्या संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 27. 2 चेंडू 11 बॉल 9 रन. जबरदस्त बॅटिंग आणि हा वाईट +1. अजून 2 रनाची याच्यामध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली 29. उत्कृष्ट पण तेवढं बाहेर कंट्रोल मध्ये नव्हता शॉट. चांगली बॅटिंग करत होते कुणाल आपल्या संघासाठी, पण धावसंख्या झालेली 29. 10 बॉल 7 रनाची आवश्यकता आहे. 10 बॉल 7. 10 बॉल 7. आणि आता आकाश आलेले आहेत. बघूया आकाश आपल्या संघासाठी काय करतायत. बॉल किती झाले दादा? 2 बॉल 2 बॉल 29. आता आले तिसरा चेंडू घेऊन येतात ओमकार आपल्या संघासाठी आणि सामना करतील ओमकार आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू. अंपायर डिसिजन प्लीज.
एक रन. एक रन. धाव संख्या झाली आहे 30. 6 बॉल 9 बॉल 6 रन. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू 1 रनासाठी. 8 बॉल 5. बघूया ओमकार काय चमत्कार करू शकतात काय इथे आपल्या संघासाठी. फक्त 5 रनाची गरज आहे ते जिंकण्यासाठी आणि हा उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला 2 रनासाठी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आकाश यांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 33. फक्त 3 रनाची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. उत्कृष्ट अशा पद्धतीने चटवलेला चेंडू. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल का? हो, निर्धाव चेंडू. ओव्हर. धावसंख्या झालेली आहे 33. 6 बॉल 3 रनाची आवश्यकता. 6 बॉल 3. गोविंद आपल्या संघासाठी महत्वाचं षटक घेऊन येतात. सामना करतील टके. 6 बॉल 3 आणि हा पहिला बॉल. उत्कृष्ट अशा पद्धतीने तटवलेला चेंडू. अंपायरना डिसिजन घेऊ द्या. संघानी मध्ये वाद घालू नये. अंपायर तुम्ही तुमचा टाइम घ्या, वेळ घ्या आणि अचूक निर्णय द्या. अंपायर निर्णय फायनल राहील. हुज्जत घालू नये अंपायर बरोबर. अंपायर निर्णय जो असेल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय. 3 रनाची पेनल्टी आहे, लक्षात ठेवा. अंतिम राहील. आपल्या बॅटिंग साठी आलेले तुषार गायकवाड. 5 बॉल 3 रनाची आवश्यकता. पाच बॉल 3 रनाची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंगची अपेक्षा आहे. निर्णय अंपायरने निर्णय जाहीर केलेला आहे. गेम चालू करण्यात यावा प्लीज. आउट देणारच देणार आउट. चला, गोविंद आपल्या ओव्हरचा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. 5 बॉल 3 रनाची आवश्यकता. चांगला चुरशीचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तुषार तयार आहेत सामना करण्यासाठी. बॉल दुसरा आणि हा बॉल टाकलेला आणि चांगल्या पद्धतीने तडवलेला आहे. पण हा वो उत्कृष्ट शिवा. 4 बॉल 2 रनाची आवश्यकता आहे. इथे चांगल्या पद्धतीची बॉलिंग करत आहेत
गोविंद आपल्या संघासाठी. बघूया तिसरा चेंडू. ओ विकेट. 3 बॉल 2 रनाची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. जस्ट टू रिमाइंड, मॅच कंट्रोल मध्ये आहे, खूप गडबड करू नये. प्रेम आपल्या संघासाठी चांगले प्लेयर आहेत, चांगली परिस्थिती आहे त्यांच्यासाठी. 3 बॉल 2 असे रन बनवायचे आहेत त्यांना. गोविंद आपल्या संघासाठी चौथा चेंडू घेऊन येत आहेत. बघूयात काय होत आहे. 3 बॉल 2 रनाची आवश्यकता आहे इथे. आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने तडवलेला चेंडू 1 रनासाठी. 2 बॉल 1 रनाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रेम आणि हा 5वा चेंडू आणि सामना करतायत प्रेम. आणि हा 1 रन मिळवलेला आहे प्रेम यांनी आपल्या संघासाठी आणि ही मॅच जिंकलेली आहे. उत्कृष्ट अशा पद्धतीची गोलंदाजी प्रेम यांनी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच आहेत या मॅच साठी ओमकार वावळ.